आज आपण बघणार आहे बघा टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. मग आता हायब्रिडायझेशनचे 3 प्रकार पडतात. पहिलं कोणतं? sp3 हायब्रिडायझेशन, दुसरं आहे sp2 हायब्रिडायझेशन आणि तिसरं आहे sp हायब्रिडायझेशन. मूळचं हायब्रिडायझेशन म्हणजे काय? दी प्रोसेस इन विच मिक्सिंग, रिकास्टिंग and redistribution of atomic orbital is known as hybridization. ज्या प्रक्रियेमध्ये दोन किंवा अधिक ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र येतात, त्यातून एक नव्याने ॲटॉमिक ऑर्बिटल तयार होत असते आणि काय होत असते, इलेक्ट्रॉनचं जे काही डिस्ट्रीब्युशन, त्याला काय म्हटलं जातं? हायब्रिडायझेशन. या हायब्रिडायझेशनचे प्रकार आहेत sp3, sp2 आणि sp हायब्रिडायझेशन. मूळचं हायब्रिडायझेशन कोणत्या स्टेप वरती चालतं? पहिली स्टेप आहे ग्राउंड स्टेट. काय पहिली स्टेट आहे कोणती? ग्राउंड स्टेट. दुसरी स्टेट आहे एक्साइटेड स्टेट. तिसरी स्टेट आहे हायब्रिडाइज्ड स्टेट आणि चौथी स्टेट आहे काय? फॉर्मेशन ऑफ मोलेक्यूल. काय चौथी स्टेप जी आहे ती कोणती? फॉर्मेशन ऑफ मोलेक्यूल. इट गिव्स शेप अँड जिओमेट्री ऑफ दिस मोलेक्यूल. आता हायब्रिडायझेशन मध्ये बघत असताना आपण हायब्रिडायझेशनचा पहिला प्रकार बघतोय sp3 हायब्रिडायझेशन. काय? sp3 हायब्रिडायझेशन. आता इन दिस टाइप ऑफ हायब्रिडायझेशन, one s and 3 p orbital mixed together, it forms newly 4 sp3 hybrid orbital is known as sp3 hybridization. In this type of hybridization, 1s and 3p orbital have comparable energies. आता एक s ऑर्बिटल आणि 3p ऑर्बिटलची एनर्जी कशी असते? सारखी. इट मिक्स अँड रिकास्ट टू फॉर्म अ न्यू 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल is known as sp3 hybridization. S orbital is a spherical shaped. It is a symmetrical spherical shaped. p orbital is a dumbbell shaped. It has 3 suborbital px, py and pz. आता पुढच्या प्रोसेस मध्ये फॉर एक्झाम्पल बघूया आपण फॉर्मेशन ऑफ मिथेन मोलेक्यूल. आता मिथेन मोलेक्यूलच्या फॉर्मेशन मार्फत आपण sp3 हायब्रिडायझेशन शिकतोय. मग sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे काय म्हणतो? दी प्रोसेस इन विच मिक्सिंग ऑफ 1s and 3p ऑर्बिटल टू फॉर्म न्यूली किंवा रिकास्ट न्यू sp3 हायब्रिड ऑर्बिटल इज नोन ॲज sp3 हायब्रिडायझेशन. मूळचा आता सेंट्रल ॲटम कोण झाला? मिथेन मोलेक्यूल जर मांडला तर CH4 असा मोलेक्यूल कधी तयार होतो? तर सेंट्रल ॲटम कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. आता ग्राउंड स्टेट जर बघितली आपण कार्बनची, स्टेप बाय स्टेप जाऊया आपण फॉर्मेशन मध्ये. ग्राउंड स्टेट जर बघितली तर ॲटॉमिक नंबर किती येतो? 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2 आणि 2p2. काय झाला? 1s2, 2s2 आणि 2p2. ही झाली मूळ अवस्था. त्याला काय म्हटलं जातं? ग्राउंड स्टेट ऑफ कार्बन ॲटम. काय? कार्बन ॲटमची मूळ अवस्था. पहिल्या एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, दुसऱ्या एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले आणि पी मध्ये 2 इलेक्ट्रॉन. हे जर आपण बॉक्स डायग्राम न मांडून घेतलं तर एस ऑर्बिटल फुलफिल आहे, दुसरं एस ऑर्बिटल फुलफिल आहे. आता पी ऑर्बिटल मध्ये जर बघितलं तर 2 इलेक्ट्रॉन कुठे गेले? पी चे पुन्हा सब ऑर्बिटल पडते 2px, 2py आणि 2pz. 2px1 आणि 2py1. 2p मात्र z कसा असतोय? 0. काय? 2pz 0 असतोय. मग आता इथं जर बघितलं 1s फुलफिल आहे, 2s फुलफिल आहे, p मात्र कसा आहे? अनपेअर्ड आणि z कसा असतंय? 0. z ऑर्बिटल कसा असतंय? 0. ऑर्बिटल पूर्ण भरले. पी ऑर्बिटल जर बारकाईने बघितलं अनपेअर्ड आहे आणि अर्ध पण भरलेलं आहे. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहेत, px1, 2py1 आणि 2pz0. काय? 2pz0. आता 2pz0 जे आहे फॅकंट ऑर्बिटल आहे. कसं असतंय? पूर्णपणे रिकामं, फॅकंट म्हणलं जातं त्याला. मग आता 2px1, 2py1 कसे आहेत? अनपेअर्ड. हे दोघंही कसे आहेत? अनपेअर्ड.
आता बॉन्डिंग मध्ये कोणतं ऑर्बिटल भाग घेतं, तर व्हॅलन्स ऑर्बिटल. कोणतं ऑर्बिटल मध्ये बॉन्डिंग मध्ये भाग घेईल, तर व्हॅलन्स ऑर्बिटल. मग आता पुढे जर बघायला गेलं, एक तर कोणतं ऑर्बिटल जास्त रिएक्टिव्ह असतं, एक पूर्णपणे भरलेलं फुल्ली फिल्ड ऑर्बिटल जास्त रिएक्टिव्ह असते, नसेल तर अनपेअर्ड जास्त, म्हणजे तिन्ही पीचे ऑर्बिटल जर अनपेअर्ड असतील ते जास्त रिएक्टिव्ह असते, किंवा पूर्णपणे एम्प्टी असलेलं. काय पूर्णपणे एम्प्टी असलेलं. मग आता मात्र आपलं पी ऑर्बिटल कसं आहे, हाफ फिल्ड. काय हाफ फिल्ड म्हणजे पूर्णपणे कसे आहेत, आता दोन ऑर्बिटल कसे आहेत, अर्धे अर्धे भरलेले आहेत आणि एक मात्र पूर्ण एम्प्टी आहे. जर ते भरलेलं पण नाही आणि रिकामं पण नाही, म्हणजे अर्ध भरलेलं आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हाफ फिल्ड. मग आता काय करणार आहे आपण, इथं 1s2 2s2 आणि 2p2 इथं मांडत असताना 1s2 चे 2 इलेक्ट्रॉन गेले, 2s2 चे 2 इलेक्ट्रॉन जोडीने गेले. 2p2 मात्र कसं आहे, px मध्ये एक इलेक्ट्रॉन गेला, y मध्ये एक गेला, आणि तुमचं झेड ऑर्बिटल कसं असतंय, एम्प्टी. आता पुढची स्टेप कोणती आहे तुमची, एक्साइटेड स्टेट म्हणलं जातं ह्याला. कोणती स्टेट, एक्साइटेड स्टेट. ग्राउंड स्टेट मूळची अवस्था कशी होती, आता अर्ध भरलेले दिसून आलं आपल्याला, 1s2 2s2 आणि 2p2. त्याला काय म्हणलं जातं, ग्राउंड स्टेट ऑफ कार्बन ऍटम. पुढे बघत असताना आता एक्साइटेड स्टेट मध्ये काय होत असतंय, प्रमोशन ऑफ 2s इलेक्ट्रॉन इंटू व्हॅकंट 2pz0 ऑर्बिटल. इथं px1 आहे, 2py1 आहे आणि 2pz1 जे आहे, इथं इलेक्ट्रॉन प्रमोट करत असताना कोण प्रमोट करणार आहे, प्रमोट म्हणजे काय, पुढे ढकलणे. प्रमोशन ऑफ 2s इलेक्ट्रॉन इंटू व्हॅकंट 2pz0 ऑर्बिटल. मी बाणाच्या साह्याने दाखवले बघा. जे आता कुणाचा इलेक्ट्रॉन काढून घेतला जातोय, किंवा कोण इलेक्ट्रॉन पुढे ढकलू शकतो, एक्स पण नाही आणि वाय पण नाही. एक्स आणि वाय का नाही, तर हे पुढे इलेक्ट्रॉन टाकू शकत नाही, अकॉर्डिंग टू द हंट्स रूल फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. मग आता 2s मात्र पेरिंग आहे, पूर्णपणे भरलेला आहे, त्यातला एक इलेक्ट्रॉन आपण 2pz0 मध्ये पुढे ढकलतो. मग आता पुढे ढकलण्याच्या प्रोसेसला काय म्हणलं जातं, प्रमोशन ऑफ 2s इलेक्ट्रॉन इंटू 2pz0 ऑर्बिटल इज नोन ॲज एक्साइटेड स्टेट ऑफ कार्बन ॲटम. आता मग ही एक्साइटेड स्टेट कशी तयार होती, 1s2 2s1 आणि 2p3. मात्र 1s2 पूर्ण भरलेलं, 2s2 आता कसं झालं, अर्ध झालं का, तर एक इलेक्ट्रॉन आपण पुढे ढकलला. पुढे ढकलल्यानंतर इथं मात्र px 2px 2py आणि 2pz ह्या तिघांमध्येही कसं आहे, एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. का तर आपण यस मधला एक इलेक्ट्रॉन 2pz मध्ये ढकलला, 2px1 2py1 आणि 2pz1. तिन्ही ऍटॉमिक ऑर्बिटल कशी झाली, आता इथं अनपेअर्ड. काय, पी ची तिन्ही ऍटॉमिक ऑर्बिटल कशी झाली, अनपेअर्ड. आणि शिवाय बाजूच्या यस ऑर्बिटलला सुद्धा त्यांनी सेम कंडिशनला आणून सोडलं. मग आता एक यस आणि 3 पी ऑर्बिटलची एनर्जी कशी झाली, इक्वल किंवा सेम एनर्जी आणि सेम सिमेट्री. का तर यस सुद्धा ऑर्बिटल कसं झालं, अनपेअर्ड, आणि हे तिघही कसे झाले, अनपेअर्ड. 3p आणि 1s कसे झाले, समान एनर्जीचे आणि समान इलेक्ट्रॉन असणारे ऑर्बिटल. कधी पण एक्साइटेड स्टेट ऑफ कार्बन ॲटम. असं आपण इलेक्ट्रॉन पुढे ढकलतोय, एक क्रिया घडवून आणतोय. मग ही घडवून आणल्यानंतर पुन्हा काय होत असतंय, ही एक यस ऑर्बिटल, काय एक यस ऑर्बिटल आणि 3p ऑर्बिटल एकत्र आली आणि नवीन sp3 ऑर्बिटल तयार झालं. इथे जर बघितलं पुढच्या स्टेप मध्ये, पुढची स्टेट आहे तुमची कोणती, हायब्रिडायझ्ड स्टेट. पुढची स्टेट कोणती आहे तुमची, हायब्रिडायझ्ड स्टेट. आता ह्या हायब्रिडायझ्ड स्टेट मध्ये काय होत असतंय, एक यस आणि 3p ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र येतात. कसे येतात, 1s2 जसा आहे तसा राहिला, इथला 2s आहे, त्यातला एक इलेक्ट्रॉन आपण p मध्ये ढकललाय. काय 1 2 3, एक यस आणि 3p एकत्र आले तर काय झाले, इक्वल एनर्जीची किती ऑर्बिटल तयार झाली, तर 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाली. काय, इट फॉर्म्स इक्वल एनर्जी of 4 sp3 hybrid orbital. During the hybridization, 1s and 3p orbital mixed together and it forms equal energy and maximum symmetry of 4 sp3 hybrid orbital. आता हे 4 का आलं,
एकूण किती ऑर्बिटलनी हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतला, तर एका S आणि 3p, एकूण ऑर्बिटलची संख्या किती झाली? 4. म्हणजे 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल जी तयार झालेली आहेत, त्यातलं sp3 जर बघितलं, शेकड्या प्रमाणाप्रमाणे जर बघितलं, तर s ऑर्बिटल किती असतंय? 25%. आणि p ऑर्बिटल किती असते? राहिलेलं 75%. म्हणजे 100% हायब्रिड sp3 ऑर्बिटल काय सांगतंय? 25% s कॅरेक्टर आणि 75% p कॅरेक्टर. मग आता एक तयार होत असताना आपल्याला हायब्रिडायझ्ड स्टेट पर्यंत माहिती झालं 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल. काय? 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल. ऐकताय सगळे? समजतंय ना सगळ्यांना? ऐकताय ना सगळे? समजतंय सर्वांना? बघा आता ही जी काही 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार झालेली आहेत, ह्या 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये जर कन्सिडर केलं, तर इथं बघायचं आता आपल्याला s ऑर्बिटलचा शेप कसा असतो? स्पेरिकल शेप्ड. s ऑर्बिटल इज द स्पेरिकल शेप्ड. s ऑर्बिटलचा शेप कसा असतो? स्पेरिकल शेप्ड. p ऑर्बिटल नेहमीप्रमाणे डंबेल शेप्ड. काय? p ऑर्बिटल डंबेल शेप्ड. पण इथं मात्र एक s आणि 3p एकत्र आली ती. एक s आणि 3p एकत्र आले ती आणि sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. मग आता आपण अगोदर हायब्रिड ऑर्बिटलचा शेप काढून घेऊया. कार्बनला एकूण किती ऑर्बिटल तयार झाली हायब्रिड? तर 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाली. कोणती 4 हायब्रिड ऑर्बिटल? sp3. मग आता s कॅरेक्टर जास्त आहे आणि p कॅरेक्टर कमी आहे, म्हणून त्या डंबेल शेप्ड ऑर्बिटलचा शेप कसा होतोय? डंबेल, फुगीर डंबेल शेप्ड. म्हणजे अगदी जाडसर असं आपण डंबेल दाखवतोय, तो p चा फक्त कसा असतोय? पातळ. पण इथं जो डंबेल आहे तो कसा? फुगीर डंबेल शेप्ड. का? तर त्याच्यामध्ये s कॅरेक्टर मिक्स झाले, मग त्याचे लोब असे खाली दाखवले जातील. आता हा जो छोटा लोब आहे तो काय दाखवतोय? s कॅरेक्टर. आणि मोठा लोब आहे तो काय दाखवतोय? p कॅरेक्टर. कार्बन ऍटमची किती झाली एकूण आता sp3 हायब्रिड ऑर्बिटल? बॉन्डिंग मध्ये भाग घेण्यासाठी, स्टॅबिलिटीसाठी केलं. मिक्सिंग, रिकास्टिंग अँड रिडिस्ट्रीब्युशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. कार्बनला एकूण किती ऍटॉमिक ऑर्बिटल जोडली गेली sp3? तर 4 ऍटॉमिक ऑर्बिटल. मग आता मिथेन मोलेक्यूल तयार होत असताना पहिली स्टेप बघितली आपण, ग्राउंड स्टेट ऑफ कार्बन ऍटम. दुसरी स्टेट बघितली आपण, एक्साइटेड स्टेट. तिसरी स्टेप बघितली आपण, हायब्रिडायझ्ड स्टेट. आता चौथ्या स्टेप मध्ये फॉर्मेशन ऑफ मिथेन मोलेक्यूल. आता मिथेन मोलेक्यूल फॉर्मेशन होत असताना पहिल्या कार्बन ऍटमची मी काय काढून घेतली? 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल. काय? 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल. मिथेन मध्ये एक कार्बन आणि 4 हायड्रोजन आहेत. मग इथं नेहमीप्रमाणे हायड्रोजन पण पकडायचा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. आणि नेहमीप्रमाणे हायड्रोजन कसा असतोय? स्पेरिकल शेप्ड. आता स्पेरिकल शेप्ड मध्ये ओव्हरलॅपिंग होत असताना इथं ओव्हरलॅपिंग कोणतं घडत असतंय? sp3 s ओव्हरलॅपिंग. काय? sp3 s ओव्हरलॅपिंग. आणि इथं काय तयार झालं मग आता? sp3 मधला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. प्रत्येक sp3 कडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे बघा. आणि s चा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. काय? s चा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आता चौघामध्ये काय झालं? sp3 s ओव्हरलॅपिंग झालं. काय? sp3 s ओव्हरलॅपिंग. आणि sp3 s ओव्हरलॅपिंग ने इथं काय तयार झाला? स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड. प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं 4 ओव्हरलॅपिंग झाले sp3 s ओव्हरलॅपिंग न जो स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड तयार झालाय, इट फॉर्म्स मिथेन मोलेक्यूल. मग या मिथेन मोलेक्यूल मध्ये कार्बन हायड्रोजन जे जोडले जाते, अशा पद्धतीचा मिथेन मोलेक्यूल तयार होतो बघा. आणि हे कार्बन हायड्रोजन जे जोडले जाते एका विशिष्ट प्रकारच्या रिपल्सिव्ह फोर्सनं एका विशिष्ट अंतरावर जोडले जाते. मग आता इथला जो बॉन्ड अँगल असतोय, हायड्रोजन कार्बन हायड्रोजन, हा जो बॉन्ड अँगल आहे तो किती असतोय? 109 डिग्री 28 मिनिट. 109 डिग्री 28 मिनिट. आणि इथली कार्बन हायड्रोजनची बॉन्ड लेंथ असते ती किती असते? 120 पास्कल पिकोमीटर किंवा 112 पास्कल पिकोमीटर. 112 पास्कल पिकोमीटर. मग आता हे ठरलेलं असते कशावरनं?
इंटरन्यूक्लिअर अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सेस वरनं. Internuclear attractive and repulsive force which explains that geometry and shape of the molecule. व्हॅलन्स शेल जे इलेक्ट्रॉन्स आहेत बॉन्डिंग मध्ये भाग घेत असताना त्याचे व्हॅलन्स ॲटॉमिक ऑर्बिटल बॉन्डिंग मध्ये भाग घेतात and which determines the shape and geometry of these molecule. बघा समजते का सर्वांना? लक्षात येते का सगळ्यांच्या? आता हा झाला sp3 हायब्रिडायझेशन मधला भाग. काय टाइप ऑफ हायब्रिडायझेशन मध्ये जर बघितलं तर sp3 हायब्रिडायझेशन उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहे. आता आजपर्यंत बघितलं आपण फॉर्मेशन ऑफ CH4 मोलेक्युल पर्यंत. मी डायरेक्ट हायब्रिडायझेशनचा टाइप एक्झाम्पल मधनं सांगणार आहे. काय हायब्रिडायझेशनचा जो प्रकार आहे तो एक्झाम्पल मधनं सांगतेय. मग आता उद्याच्या लेक्चरला बघायचं आपल्याला sp2 हायब्रिडायझेशन आणि sp हायब्रिडायझेशन. महत्वाचं म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं जिथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आला, जिथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे तिथल्या कार्बन ऍटमचं नेचर कसं असतंय sp3 हायब्रिडायझ्ड. इन शॉर्ट जर लक्षात ठेवायचं झालं जिथं जिथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड येतोय sp3 हायब्रिडायझ्ड. जिथं जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड येतो sp2 हायब्रिडायझ्ड. जिथं जिथं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड येतो sp हायब्रिडायझ्ड. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि अजून एक काय शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची जिथं कार्बन कार्बन सिंगल, कार्बन ऑक्सिजन सिंगल, कार्बन नायट्रोजन सिंगल, कार्बन हायड्रोजन सिंगल असा जर बॉन्ड आला किंवा नायट्रोजन हायड्रोजन सिंगल बॉन्ड आला तर तो असतो स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड. कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंड मधला सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतो तो कसा असतो स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड. आणि जिथं मल्टिपल बॉन्डिंग आलं, मल्टिपल बॉन्ड म्हणजे काय डबल किंवा ट्रिपल बॉन्ड. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला तर 1 पाय आणि 1 सिग्मा असतो. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असला तर 2 पाय आणि 1 सिग्मा बॉन्ड असतो. कार्बन नायट्रोजन जर ट्रिपल बॉन्ड असेल तर काय असतो इथं 2 पाय बॉन्ड, सॉरी कार्बन नायट्रोजन जर ट्रिपल बॉन्ड असेल तर C ट्रिपल बॉन्ड N जर असेल तर इथं कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड मध्ये 2 पाय बॉन्ड असते. काय 2 पाय बॉन्ड आणि 1 सिग्मा बॉन्ड असतोय. काय 2 पाय बॉन्ड आणि 1 सिग्मा बॉन्ड. ही शॉर्ट ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची. आज आपण इथंच थांबूया. राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला बघूया.